सरदार, तुमच्या राज्यात खरे सरदार खूप मोठं कार्य करत आहेत. कोणाला मी सांगतोय हे? सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमध्ये अफलातून कार्य सुरू आहे. तेही एका कमी शिकलेल्या व्यक्तीकडून, गगजीभाई सुतरिया, अहमदाबाद. आता गुजरातचं कौतुक जेव्हा होतं तेव्हा महाराष्ट्रातल्या काही लोकांच्या चेहऱ्यावर नको ते भाव येतात. अरे पण जे चांगलं आहे ना भारत देशात, भले ते कोणत्याही कोपऱ्यात घडू द्या, कोणत्याही राज्यात घडू द्या, जे चांगलं आहे त्याचं कौतुक झालंच पाहिजे जगभर. फक्त भारतातच नव्हे, सगळ्या जगभर त्याचं कौतुक व्हावं असंच कार्य गगजीभाई सुतरिया. एक व्यक्ती काय काय करू शकते. अहमदाबाद, आता मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होणार आहे. त्याच्याविषयीसुद्धा चांगल्या चर्चेच्या ऐवजी नको ती चर्चा जास्त. पण जे गुजरातमध्ये घडतं आहे, एक व्यक्ती करते, ते आपल्या महाराष्ट्र शासनाकडून कधीही होणार नाही. अगदी ठणकावून सांगतोय मी, कधीही होणार नाही. आणि कोणी महाराष्ट्रीयन माईका लाल असा या महाराष्ट्रात पैदा पण नाही झाला. म्हणून गगजीभाई सुतरिया यांना कविप्रावी शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. अहमदाबाद येथं 13 मजली एक बिल्डिंग, ज्याला नाव दिलं आहे सरदार धाम. वल्लभभाई पटेलांच्या विषयी प्रचंड आत्मीयता असलेलं हे राज्य, आपला एक गुजराती माणूस एकेकाळी भारतात सर्वेसर्वा झाला असता, पण त्याला काही लोकांनी मुद्दाम टाळलं. हा इतिहास गुजराती बंधू कधी विसरणार नाहीत. आणि मग सरदार वल्लभभाई पटेल यांची जी स्वप्न होती ती हळूहळू कशी पूर्णत्वास जातील याच्यासाठी ही माणसं नक्कीच झटत राहतील. गगजीभाई सुतरिया कमी शिक्षण, परंतु मनामध्ये ध्येय आणि दूरदृष्टी प्रचंड मोठी. 13 मजली इमारत उभी केली कशासाठी? बेटी बचाओ बेटी पढाओ नारे आपण ऐकतोय पूर्ण देशभर. सरकार पण खूप मोठी तिजोरी खाली करते आहे ही स्कीम राबवण्यासाठी. मुलींना फी माफी झालेली आहे. मग याच गुजरातमधल्या मुली जास्तीत जास्त कशा शिकल्या पाहिजेत याच्यासाठी ही 13 मजली बिल्डिंग उभी केली, ती म्हणजे IAS आणि IPS प्रशिक्षणासाठी. आणि शुल्क वर्षाला ₹1 फक्त. 13 मजली बिल्डिंग महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या बिल्डिंगला लाजवेल असं त्याचं कन्स्ट्रक्शन, अशी त्याची वास्तुरचना. अतिशय टिपटॉप असं पंचतारांकित हॉटेल वाटावं आतमध्ये एंट्री केल्यावर, असंच हे सरदार धाम. मग गुजरातमधनं IAS IPS झालेले सेवानिवृत्त अधिकारी, ते सुद्धा कमीत कमी पैशात इथं आपल्या मुलींना या प्रशिक्षण देत आहेत. सध्याची जी सरदारधाम इमारत आहे, 13 मजली इमारतीमध्ये मुलं आणि मुली यांना कंबाईन तिथं वसतिगृह आहेत वेगवेगळी, जेवणाची सोय आहे, राहण्याची सोय आहे, आणि वर्षाला फी फक्त ₹1. गरीब विद्यार्थी मेल मेंबर असेल तर त्याला ₹10,000 वर्षाला. आणि श्रीमंत घराण्यातला मुलगा जर तिथे IAS IPS किंवा इतर काही कोर्सेस करण्यासाठी आला तर त्याला वार्षिक ₹20,000 फी. स्वयंपाकघर बघाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. अगदी चपात्या लाटण्यासाठी सुद्धा यंत्र, माणसांचा कमीत कमी हस्तक्षेप करत रोज सकाळी 2,000 लोकांचा स्वयंपाक,
संध्याकाळी 2000 लोकांचा, मुलींचा, मुलांचा स्वयंपाक तिथं अतिशय अद्ययावतरित्या स्वच्छतेचे सर्व निकष पाळत केला जातो. प्रत्येक व्यक्तीमध्ये एका वेगळ्या उच्च कोटीची विनयशीलता तिथे आढळते. आणि जो कमी शिकलेला व्यक्ती आहे, या सगळ्या गोष्टींचा सर्वेसर्वा आहे गगजीभाई सुतरिया. दिवसभर मुलांकडं आपला व्यापार सोपवून केवळ सरदार धामसारखं ध्येय मनात घेऊन झपाटून तो दिवसभर काम करतो. जे कोणी डोनेशन देऊ शकतील सरदार धामला, अशा व्यक्तींच्या गाठीभेटी घेऊन आपल्या सरदार धामचं नक्की कार्य कसं चालतं हे सांगत तो फिरतो. आणि कार्य अख्ख्या गुजरातभर प्रसिद्ध झालं आहे. त्याच्यामुळं जास्त काही न बोलता फक्त गाठीभेटी घेतल्या की त्याला डोनेशन्स यायला लागतात. गुजराती मंडळींचं याच्यामागचं ध्येय काय असेल? 18 प्रकारची शिक्षण इथं दिलं जातं. त्याच्यामध्ये मग आपल्याकडं असलेल्या जशा MPSCच्या एक्झाम असतात तशा तिकडे गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशन, म्हणजेच सरकारी अधिकारी तयार करण्याची ही एक संस्था असंच म्हणावं लागेल, पण निस्वार्थतेने काम करणारी संस्था. सरदार धामचं अगदी डेली रूटीन जर तुम्ही बघाल, मुलांच्या वसतिगृहात जरी तुम्ही डोकावलं तरी टेबल, खुर्ची, कॉट आणि भरपूर कपाटं या मुलांना दिली गेली आहेत. या मुलामुलींना एक प्रकारची शिस्त लागलेली आहे. कुठेही कोणाच्याही रूममध्ये एकही कपडा, एकही पुस्तक तिथं बाहेर पडलेलं दिसणार नाही. अख्ख्या बिल्डिंगमध्ये तुम्ही जर 13 मजले फिरलात, 11 लिफ्ट असलेली ही इमारत आहे, चकाचक. अनेक सेक्शन्स असे आहेत की 5 फुटी वुडन प्लॅटफॉर्म आणि त्याच्यावरती सर्व काही ग्लास. म्हणजे जर एखाद्या हॉलमध्ये मॉक इंटरव्ह्यूज चालू असतील आणि 100-1 विद्यार्थी बाहेर वेट करत असतील तर तो वेटिंगचा हॉल आणि इंटरव्ह्यूचं चेंबर हे तुम्हाला बाहेरच्या गॅलरीतून फिरतानासुद्धा स्पष्ट दिसू शकतं. ज्याप्रमाणे हे दिसणं सगळं स्पष्ट आहे, त्याप्रमाणेच तिथला कारभारसुद्धा पारदर्शक आहे. ज्या कॉन्ट्रॅक्टरनी, ज्या इंजिनियर्स लोकांनी, ज्या आर्किटेक्ट लोकांनी याचं डिझाईन करणं, बांधकाम करणं याच्यासाठी योगदान दिलं आहे, त्यांनीसुद्धा अतिशय माफक नफा घेऊन ही बिल्डिंग उभी केली आहे. असं बोललं जातं की ही 13 मजली बिल्डिंग 200 कोटी रुपयात बांधून पूर्ण झाली. पण त्या बिल्डिंगकडे जेव्हा आपण पाहतो, आतमध्ये जेव्हा जातो आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसारखाच सरदार वल्लभभाई पटेलांचा उंच पुतळा तिथे पाहतो, तेव्हा आपोआप आपण नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. बिल्डिंगवरती एक नजर टाकली तरी आपल्याला समजतं की याचं बाजार मूल्य नक्कीच 400 कोटी ते 500 कोटी रुपयाचं असणार आहे. म्हणजेच या बिल्डिंगचा खड्डा खणण्यापासून ज्या ज्या कोणाचं योगदान आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक निस्पृहता, निस्वार्थता कि हम हमारे गुजरात के बच्चियों के लिए, बेटों के लिए ये काम कर रहे हैं. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये साधारणतः 403 IAS ऑफिसरच्या पोस्ट आहेत. सध्या कार्यरत 359 पोस्ट क्रिएटिव्ह पोस्ट आहेत. सध्या त्यांचं काम चालू आहे. त्याच पद्धतीने गुजरात राज्यालासुद्धा या काय असेल ते 400 ते 500 आपण आकडा गृहीत धरू या IASच्या पोस्ट. IPSच्या तशाच साधारणतः 401 पोस्ट. म्हणजे आपल्या या गुजरात राज्यामध्ये गुजराती मुलं मुली ही IAS आणि IPS होऊन त्यांचं कार्य सुरू झालं पाहिजे, भले ते भारतात त्यांना पोस्टिंग कुठे का मिळेल. अशा उद्देशाने हा गुजराती पाटीदार समाज राबतोय. पण असं नाही आहे, भारतातल्या कुठल्याही मुलामुलीला तिथे ॲडमिशन मिळू शकते. ज्याची इच्छा आहे, आपल्याला IAS अधिकारी व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे किंवा कोणत्याही सरकारी अधिकारी पदावरती आपल्याला प्रशिक्षण मिळालं पाहिजे, अशी ज्यांची इच्छा आहे, मानसिक तयारी आहे, त्या सगळ्यांना तिथे ॲडमिशन मिळू शकते.
सध्याच तिथला आकडा 2000 आहे आणि बाजूलाच एक दुसरी 13 मजली इमारतीचं बांधकाम सुरू आहे. गगजीबाई सुतरिया म्हणतात, सध्या मुलं आणि मुली यांची एकत्रित व्यवस्था एकच बिल्डिंग ती पुरत नाही आहे. येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ वाढलेला आहे आणि म्हणून मुलींसाठी सेपरेट बिल्डिंग मी बांधतो आहे, सेकंड सरदार धाम. बरं, एवढ्यावरच ते थांबले आहेत का अहमदाबादच्या एका या इन्स्टिट्यूटवर? नाही. सुरत, राजकोट, भुज आणि बडोदा या 4 शहरांमध्ये सुद्धा सरदार धामचं काम सुरू होणार आहे. केवढं मोठं ध्येय आहे हो. आपल्या राज्यातला मुलगा, आपल्या राज्यातल्या मुली या भारत सरकारच्या IAS आणि IPS केडरमध्ये कामाला लागल्या पाहिजेत. अधिकारी म्हणून मिरवता आलं पाहिजे त्यांना. गुजराती समाज हा तसं पाहिलं तर व्यापारामध्ये तरबेज असा समाज. जास्त लोक यांचे आज नोकरीमध्ये दिसत नाही. पण एक उच्च ध्येय ठेवून गगजीभाई सुतरिया हा अशिक्षित माणूस काही मुलांना, मुलींना प्रशिक्षित करून इतक्या टॉपच्या पोस्ट मिळवून देण्यासाठी धडपडतो आहे आणि अवघ्या वार्षिक ₹1 मानधनमध्ये यांना प्रशिक्षण देतो आहे, राहायची व्यवस्था करतो आहे, खाण्यापिण्याची व्यवस्था करतो आहे. अचंबित व्हायला होतं. अहो, ₹1 चॉकलेट नाही हो मिळत बाजारात आणि मग वार्षिक ₹1. मोठं आश्चर्य वाटतं. त्यामुळं मला असं खेद वाटतो की महाराष्ट्र सरकार असं काही भरीव कार्य करण्याचं कधी मनात आणेल का? पण मी ठणकावून बोललो आहे, होऊच शकत नाही. महाराष्ट्र भ्रष्टाचाराने पोखरला गेलेला आपला हा महाराष्ट्र अशी प्रगती करेल असं मला वाटत नाही. आणि इतकी दानशूर व्यक्ती महाराष्ट्रात, महाराष्ट्रीयन, मला तर काही दृष्टीपथात नाही. जे कोणी आहेत त्यांनी आपापल्या तिजोऱ्या मस्त भरलेल्या आहेत आणि जे कोणी धनाढ्य दिसत आहेत महाराष्ट्रात तीसुद्धा बाहेरच्या राज्यातलीच माणसं आहेत. त्यामुळं ही अशक्य जरी गोष्ट वाटली आणि मी जरी स्पष्ट वक्तेपणाने बोलत असलो तरी याच्यातनं कोणीतरी पेटून उठावं आणि महाराष्ट्रातसुद्धा आपल्या मुलामुलींसाठी असं एखादं सेंटर चालू करावं अशीच एक मी नम्र विनंती सर्व धनाढ्यांना आणि प्रशासनाला करतो. अहमदाबाद इथल्या सरदार धामला मी तर सांगेन, तुम्ही फिरायला जाता वेकेशनला इकडे तिकडे, एकदा जाऊन हे काम बघून येणं नितांत गरजेचं वाटतं आहे. जसं आपण तीर्थक्षेत्राला भेट देतो तसं हे एज्युकेशन फील्डमधलं जे काही तीर्थक्षेत्र सुरू झालं आहे अहमदाबादला, एकदा जाऊन बघायला काय हरकत आहे. प्रगती भारत देशातली आहे. जे कोणी करतायत काम ते भारतीय आहेत. एवढा एकच दुवा मनात ठेवायचा आणि आपल्याच भारतीयाचं कौतुक करण्यासाठी तिथं जाता आलं तर नक्की जायचं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आत्म्यालासुद्धा किती मोठी शांती मिळत असावी की चला, कुठे ना कुठे कोणी ना कोणी माझी आठवण काढून एक चांगलं कार्य करतं आहे, आपल्या राज्याला पुढं नेण्यासाठी धडपडतं आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या सरदार धामचं उद्घाटन केलं. याच्यामध्ये जेव्हा तुम्ही चक्कर मारता तेव्हा तुम्हाला एक सभागृह दिसतं. त्या सभागृहाची खासियत मला आवडलेली, जो कोणी एक वक्ता आहे, जो कोणी एक सादरीकरण करणारा आहे, जो कोणी एक कुठल्याही विषयावर भाषण देणारा आहे, तो व्यक्ती फक्त स्टेजवर तुम्हाला दिसेल. किंवा एखादा ग्रुप आहे 5-10 लोकांचा, त्यांचं काही सादरीकरण आहे तर फक्त तीच लोकं त्या स्टेजवर जाऊ शकतात. बाकी मान्यवर, भले मुख्यमंत्री असो, भले पंतप्रधान असो, भले राज्यपाल असो, कोणीही हाय डिग्निटी असो, सादरीकरण करणाऱ्या व्यक्तीच्या शिवाय त्यांनासुद्धा स्टेजवर बसण्याची अनुमती नाही, हा तिथे नियम बनवला गेला आहे. म्हणजे पहा, एखाद्या प्रेझेंटरला, एखाद्या कलाकाराला, त्याच्या कलेला कसं सन्मानित ठेवता येतं याचं उदाहरण या सरदार धामच्या सभागृहात पाहायला मिळतं. पंचतारांकित हॉटेल, ते सुद्धा लाजेल अशी सगळी व्यवस्था असलेलं हे सरदार धाम आणि त्याचा निर्माता गगजीभाई सुतरिया यांना कविप्रवीत शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट. आणि अर्थात त्यांच्या राजकोट, सुरत, भुज आणि बडोदा इथं जे काही सरदार धामच्या
इमारतींचं बांधकाम सुरू आहे किंवा त्यांच्या मनामध्ये हा विचार आहे, ते स्वप्न त्यांचं लवकरात लवकर पूर्ण व्हावं. जास्तीत जास्त भारतातल्या मुलामुलींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. 18 प्रकारच्या नोकऱ्या तुम्हाला मिळू शकतील अशी तिथं सर्व प्रशिक्षणाची सोय आहे. नॉट ओन्ली IAS अँड IPS अँड MPSC, नॉट ओन्ली UPSC or any state's public service commission. All other faculties are available there. त्यातल्या त्यात बेटी बचाव बेटी पढाव हे जर खरोखर कोणी पाळत असेल तर मला असं वाटतं की सरदार धाम या इमारतीचं कार्य, या इमारतीत चालणारं प्रशिक्षण याद्वारेच बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान खऱ्या अर्थाने सुरू आहे असंच म्हणतो. तिथं कार्यरत असलेल्या सर्व सेवानिवृत्त IAS IPS अधिकाऱ्यांना जे खूप माफक प्रमाणात मानधन घेऊन विद्यार्थ्यांना घडवत आहेत, सर्व प्रकारचं प्रशिक्षण देण्यासाठी उत्सुक असतात, अशा सर्व अधिकाऱ्यांना, तिथं काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या निस्पृहतेलासुद्धा लावून मुजरा करतोय हा प्रवी. कडक सॅल्यूट टू गर्जीभाई सुतरिया वन्स अगेन.